मी जी गाय दूध देणारी खरेदी करणारे आहे तो मालक त्या गायीचा काय म्हणतो. उदाहरणार्थ काय म्हणतो, ही माझी गाय 10 लिटर दूध देते. मग 10 लिटर जर व्याल्यानंतर दूध देत असेल तर ही किती वेळापर्यंत दूध देणार, तर दादांनो 100 दिवसच दूध देते, त्याच्यावरती दूध देऊ शकत नाही. कारण 10 10 20 लिटर गुणिले 100 दिवस म्हणजे 2000 लिटर. मग 20 लिटरचा टप्पा 100 दिवसानंतर ज्यावेळेला खाली ग्राफ येतो त्यावेळेला ते कुठे येऊन थांबतं, तर 35% दूध खाली येतं. 7 ते 8 लिटर सकाळी, 7 ते 8 लिटर संध्याकाळी. हे बरोबर 100 दिवस स्थिर राहतं. म्हणजे 16 लिटर गुणिले 100 दिवस म्हणजे दुसऱ्या 200 दिवसाच्या दरम्यान हे 1600 लिटरवर येतं. तिथून ते खाली डॉक्टर म्हणतो ही गाभ आहे गाय. म्हणजे 6 महिन्यामध्ये ज्यावेळेला ती गाय प्रेग्नेंट राहते त्यावेळेला ती 3ऱ्या किंवा 4थ्या महिन्यामध्ये गेलेली असते, त्यावेळेला तिचं दूध एकदमच खाली 35%वरती येतं. म्हणजे सकाळी 6 लिटर, संध्याकाळी 6 लिटर, 35 ते 40%वरती येतं. मग 12 लिटर गुणिले ऍव्हरेज काढलेला आहे 100 दिवस म्हणजे 1200 लिटर. मग आता तुम्ही डोक्यात घ्यायचं, 20 लिटरची गाय जर आजूबाजूला कोणी विकाय काढली तर डोक्यात ठेवायचं 4,500 ते 5,000 लिटर ही गाय दूध देते. हे शास्त्रानुसार सरासरी काढली जाते. मग तुम्ही म्हणणार म्हशीचं काढता येतं का? हो. हरियाणाला जाऊन जर तुम्ही 12 लिटरची मुर्रा म्हस जर आणत असाल तर ती मुर्रा म्हस व्याल्यापासून 100 ते 110 दिवस हे 12 लिटरचाच फ्लो न दूध देते. त्यानंतर ते 30% खाली येतं. परत 4 सकाळी 4 संध्याकाळी, परत 100 दिवस, परत ग्राफ घसरतो. सकाळी 2 2.5, संध्याकाळी 2 2.5. म्हणजे दादांनो 12 लिटर दूध देणारी जर मुर्रा म्हस तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर 2,500 लिटर ती मुर्रा म्हस दूध देते. एवढंच डोक्यात ठेवायचं.